सो हे गाइस, तर कशात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण माहीत असणार आहात आणि असेच मजेत राहायचं, कारण का तुमचा भाऊ तर भाई एकदम हटके आणि फनी ब्लॉग एकदम बादशाहवाले असतात. तर मित्रांनो, आता दुपार झालेली आहे आणि अचानक म्हणजे आमचा असा सगळ्यांचा प्लॅन ठरला होता. आज संडे सुद्धा आहे. पटपट हेअरकट वगैरे केली मस्त आणि आता मम्मी वगैरे आम्ही सगळेजण आता निघलेलो आहे. आणि कुठे चालले आम्ही सांग जरा? आम्ही चाललो खडवलीला. जायचं होतं आम्हाला दुसरीकडे, पण आता तिसरीकडे चाललंय. आमचा प्लॅन नेहमी एकदम वेगळा. आता पत्ता, आता झाला पत्ता, आता सगळं विसरा. चला गाईज. आणि मेन पप्पांना तर आमच्या काय माहिती नसतं, त्यांना आल्यावरती समजतं सगळं. आम्ही सरप्राईज देतो. सरप्राईज देतो. सरप्राईज 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 नाही सरप्राईज सरप्राईज नाही सरप्राईज. व्हेरी नाईस, व्हेरी ब्युटिफुली. तर चला गाईज, आता निघतो आम्ही फटवटीकडनं आणि परत संध्याकाळी पण मला यायचंय. संध्याकाळी आम्हाला नाचायला जायचंय गणपतीला. 100%. तर चला काय आता फटाफट निघतो आम्ही इकडनं. आम्ही पूर्ण फॅमिली चाललेलो आहे. फक्त भाऊ नाही येणार आहे, कारण की तो गेलाय म्हणजे BMW शोरूमला टाकलेले आपण, कारण की ती सर्व्हिसचा ऑप्शन आला होता. सो सर्व्हिसवरनं तो घरी यायला लेट होईल, म्हणून मग आम्ही सगळेजण चाललेलो आहे. तर चला निघत आपण फटाफट. चला गाडी पण काढून घेतो आता. गाडी पण थोडीशी मागलेली आहे, कारण का मगाशी पाणी पडत होता टाकीचा वरनं. तर आता पटपट गाडी पण काढून घेतो. चला निघालो आम्ही आता सगळेजण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. सगळ्यांना आमच्या पूर्ण फॅमिली कडून मागे गणेशोत्सवाच्या भरपूर जास्त शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. आणि असंच खूप जास्त प्रेम राहू द्या प्रत्येक ब्लॉग वरती, प्रत्येक व्हिडिओ वरती. आता चला आपण लवकर जास्तीत जास्त लाईक करा. हा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब मेरे. हा, लाईक करा, काय सपर्कारी करा, सपर्कार्य करा आणि सबस्क्राईब करा. एकदा करा करा लवकर लवकर. चला गाईज, बाय. चला गाईज. एवढे मोठे गाड्या आम्ही डिझेल भरतो, बारके गाड्या भरतो, काहीतरी डिस्काउंट द्यायला पाहिजे ना तुम्ही लोकांनी. बोलायला पाहिजे मालकाशी. खरंच सांगते, भरपूर आमचं डिझेल जाते माहित आहे का चला ना. चला गाईज, आपल्यासोबत आई पण आलेली आहे. आई बघा कसली चिकनी बाम बनलेली. आई बोलतो गाईज आपण चाललेलो आहे ना आईकडे चाललेलो आहे, आई आणि बाबांकडे. तर तिथे आपली आई सुद्धा येते खडोलीला. जस्ट आताच पोहोचलेलो आपण. चला निघूयात फटाफट. तुम्हाला सांगू ना, टोटली आई किती वर्षात आलेलो आपण? 1 वर्ष ना, प्रॉपर 1 वर्षात आलेलो आहे. आणि त्या टायमाला बापांचा आणि आईंचा घर फक्त खाली होता. आता बघा वरती मजला पण तयार झाला. भाई काय बोलणार, 1 वर्षात माणूस भरपूर पुढे पुढे चाललाय. काय बोलणार, आता आम्हीच मागे राहिलोय भाई. 1 वर्षात 10 वर्षांनी. बाप रे, किती ते कष्ट. चला गाडी सुद्धा इथंच पार्क केली आपल्या घराच्या समोरच, काय टेन्शन नाही. चला आता आतमध्ये जातो, जरा फ्रेश होतो. अय मायरा, ही बाबा हसते बघ असली गोड. ही मला ओळखला का? झोपेत उठल्या वाटतं बघ ना. मायरा आली. दोघं तरी गोरे गोरे शोधतायत. कोण आहे लोक? हे पण तू? अरे बाबा नारली नारली नारली. पादे मला मला पादे 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 मला हे पा.
दुसरी बघ एक दुसरी दक्षु इथे दक्षु दक्षुला घेऊन काय दक्षुला घेऊन दुकान गाईस दक्षुला बघा ही ब्लॉग माझी लय बघते पण आता समोर आला असते समोर बघ सरळ उभी राहा व्हिडिओ मध्ये येशील व्हिडिओ मध्ये सरळ उभी राहा तिला लास्ट आहे ब्लॉग मध्ये यायला येत नाही आणि घरामध्ये बघायला तर ब्लॉग डेली बघते बघा बहिणीला लय इंटरेस्ट आहे छोट्या बहिणीला मोठ्या बहिणीला इंटरेस्ट नाही ती बघा तिलाही लास्ट आहे झुमू झुमू चापूक झुपूक घ्या ढांकिडी घे ढांकिडी घे ढांकिडी दादा नाचतो ना पप्पा मम्मी आता नाच आता नाच आता नाच ए मायरा नाच ये थांब बाबा तिथं नको जाऊ थांब चा गरम आहे हा नाच तू नाच हो म्हणून तर मायरा नसते गोरा गोरा कर असं असं कर आता मी नाही तुम्हाला कोणला नाही फक्त मला कोणलाच नाही चला चला वरती जाऊ आपण चला आपण वरती जाऊ चला चला वरती चला 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 गाईच आपण आता वरती चाललेलो कारण का खालती म्हणजे मोठा दादा आणि वरती छोटा दादा राहतो सो आता वरती पण केलेला मस्त हा काय उलट झालं सॉरी गाईज समजून घ्या थोडासा चला गाईज वहिनीने काय काय आणले बघा इथं पप्पाई आणले इथे बिस्किट आणलीत आणि इथं केल्याचे वेपर आणलेले आहेत आणि आता परत वहिनी चहा बनवते अरे आम्ही नाश्ता करूनच जाणार होतो पोट भरून पहिलं पोट बाहेर आले परत बाहेर तरी ठुसते बघा आहे गाईज वहिनी बघा एवढं काय काय आणलंय आम्हाला हा वहिनीने वाटतं आतमध्ये किचन मध्ये वाटतं झाडच ठेवलंय बघा इथे केळीचे वेफर आणले होते इथे खरबूज आणलेले इथे हिने अख्खे खपवले सगळे येल्लो येल्लो करून आणि आता चहा आणले गोरावाला मस्त दादा बाकी कसं आहेस एकदम मजेत एकदम मजेत अरे बापरे दुधाची बरं झालं कोराच्या दिलं तर पप्पाला रोज दुधाचा चहा प्यायला लागतो चला बाहेर चला चला डोंबिवलीला चला चल चल आपण जाऊ चल चल हे बाई मावला घेऊन जाऊ चल आपण मावला घेऊन जाऊ चल 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 आपण चला जाऊ. आता डोंबिवलीला हा चल जा. हा तिला पण घेऊन चल चल टिंग टिंग चला घरी हे करवली कुठे झाली कुठे झाली तालमील घेऊन डोंबिवली झाली का आता दीदीचा करा मांडाचा आहे ना तांदूळ धुवायचं आहे कुठे गेली तांदूळ धुवायला ना बोलवायला आली सगळ्यांना तांदूळ धुवायला चला हे या सगळ्यांना तांदूळ द्यायला चला वहिनी बाय बाय लवकर लवकर या तांदूळ धुवायला दीदीचं तांदूळ धुवायचं आहे चला काय शूज घालून घेतो आणि निघतो आम्ही कारण का भरपूर उशिराला जाताना परत रस्त्याला भरपूर ट्रॅफिक जाम वगैरे पण होणार आहे त्याच्यामुळे चला पटकन शूज वगैरे घालतो निघतो आम्ही चला बुम बुम चला
चला टाटा बोल, टाटा कर, टाटा कर मम्मीला, टाटा कर. टाटा टाटा. आता नाही येणार आम्ही. पप्पा नाही नाही पप्पा नाही, पप्पा नाही. A few moments later. आई चला फायनली आम्ही आता निघालेलो आहे आई आणि बाबाच्या इकडनं. आणि मायरा ऐकतच नव्हती बिलकुल. ती बोलते आम्हाला पण जायचं तुमच्यावर डोंबिवलीला म्हणून. जाम रडली बिचारी. वाईट वाटतं पण काय करणार आपल्याला, आपल्याला सुद्धा भरपूर लांब जायचं आहे. आणि तर चला निघतो आम्ही आता इकडनं फटाफट. आणि आता आपण डोंबिवलीमध्ये जाऊयात कारण की मला सुद्धा बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे. तर चला पटपट निघत. इकडनं जायला शॉर्टकट रस्ता, त्या एका शॉर्टकट रस्त्याने टाकतो, लवकर लवकर कव्हर करतो रस्ता आणि मग निघतो. गाईज बाप्पा बघा किती निघाले एक साथ बघा. एक नंबर मागील महिन्याचे माघ महिन्याचे बघा. शूट करतो. नाचा तुमचा, नाचा लवकर, बोला नाचा, बजाव बजाव. चला गाई जाऊया. तर गाई जस्ट आता मी घरी आलो आणि घरी येऊन गाडी वगैरे बघा इथं पार्क केली आणि घरी गेलो, फ्रेश झालो थोडासा पटकन. कारण की आपल्या मित्राचा जो बाप्पा आहे ना तो विसर्जनसाठी चाललेला आहे. म्हणजे काल आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो. सो आता आम्ही चाललेलो विसर्जनला आणि त्याने आम्हाला कधी बोलवलं होतं 6 वाजल्यापासून. आता तुमच्या समोर मी बाहेर जाऊन आलो. तर आता मला घ्यायला रोहित आला होता. तर चला आता पटापट जातो आम्ही. आमची सगळी पोरं आहेत ना ती तिकडे थांबलेली आहेत. म्हणजे त्यांनी बँजो मागवलेला आहे. सो तिकडे गेल्यावर भेटतो आम्ही तुम्हाला. चला पटपट जातो ना. आता बाप्पा जायला विसर्जनाला आम्ही मागे राहायचो. मग अरे काय या गाडीला टेकून भेट घातला दिसतही नाही. काही जस्ट पोहोचलेलो आम्ही आताच. आणि बाप्पा सुद्धा नेमके टायमावरतीच निघलेला. बरं झालं फर्स्ट टाइम टायमावरती आम्ही आलेलो आहे. चला बघा बाप्पा इथं बसलेला आहे. गणपती बाप्पा मूर्ती. हे गट्टू गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. चला बाप्पा पण निघलेला गाईच. पुढे आपला बँजो नाचायला विचारा. पोरा पब्लिक वाट लावणार.
जस्ट आता सगळ्यांना नाचून वगैरे झालंय आणि आता बाप्पाला फायनली निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि इथे आपला बाप्पा निघतोय. बाई नाचला का नाही? भाई तुम्ही धुरकूस घातली आणि आता सगळेजण अरे गणपती बाप्पा मोरया लवकर या. चला. आलेलो कोपरच्या खाडीला बाबा बा यांनी एवढा नाचला का ओटबीट फोडून नाचलाय. हा बघा काकू काय तुम्ही नाचले नाही? अरे लय पाय तू. अरे यार किती नाचले काकूंचे कष्ट बघा यार. अरे हो ना दाम ना थंडा घे. अरे विठोबाचे राजा मानित्य दिपाळी अरे विठोबाचे राजा मानित्य दिपाळी रे विसुरात रामा विसुरात रामा जीवे भावे ओवाळी जीवे भावे ओवाळी हे यो विठले माझे माऊली. तर काही जस्ट आता मस्त आरती वगैरे सुद्धा करून झालेली आहे आणि भरपूर आडाच घातला पण माझा पार आवाज पण बसलेला आहे बेकार. तर चला आता बाप्पा निघायची वेळ झालेली आहे. काय वाटतं म्हणतं वर्षात एकदा बाप्पा घरी येतो आणि एकदा सगळा आनंद सगळा असतो आणि एकदाच घेऊन जातो. काही नाही आपला एवढे दिवस आपला सगळं घर जवळ येतो एकत्र येतो तर बरं वाटतं भाई. आणि एकदा बाप्पा जातो त्या टायमाला असं मनात ना बोलू शकत नाही पण जाऊ दे काय करणार निरोप द्यावा लागतो बाप्पाला पण त्याच्या घरी जायला लागतं. हा बरोबर आहे भाई. हा भाई घरी जात पण तो भाई घरी जातो. आपले 21 दिवस असतात नको रू गणपती बाप्पा हे आशीर्वाद वर्षी हे आशीर्वाद माती आणा असते